नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटवृक्षाला साकडे घालतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील एका पोलीस पत्नीवर वटपौर्णिमेच्या दिवशीच आपल्या पतीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्याची वेळ आली आहे. मुंबई येथे झालेल्या लोकल ट्रेन दुर्घटनेत जुमडा येथील विकी बाबासाहेब मुखेदल यांचा दुर्दैवी अंत झालाय. विकी मुखेदल हे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा या गावचे रहिवासी होते. मागील 7 वर्षांपासून ते पोलीस दलात कार्यरत आहेत. रेल्वे विभागात कार्यरत असतानाच ते कामावरून परतत होते तेव्हा झालेल्या दुर्दैवी अपघातात विकी यांचा मृत्यू झाला. आज 10 जून रोजी सकाळी त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे. विकी यांचा वाढदिवस 2-3 दिवसाआधीच झाला होता, तर त्यांच्या 4 वर्षांचा मुलाचा 17 जून रोजी वाढदिवस आहे. त्यासाठी विकी आणि त्यांच्या पत्नीने जय्यत तयारी केली होती. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी सासू सासऱ्यांना मुंबईत बोलवलं होतं. मुलाच्या वाढदिवसाआधीच विकी यांच्यावर काळाने घाला घातल्याने मुलगा अनाथ तर पत्नी दीपाली आधारहीन झाल्या. रात्री 2 वाजता विकी हे ड्युटीसाठी गेले होते. काम आटोपून सकाळी ते घराकडे निघाले होते. मी घरी येतोय, काय आणायचंय असं त्यांनी फोनवर विचारलं होतं. 17 तारखेला मुलाचा वाढदिवस असल्याने आम्ही त्याची पूर्ण तयारी केली होती. गुरुवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने बाहेर शॉपिंगसाठी जाणार होतो, परंतु त्यांच्या जाण्यानं सगळं जागच्या जागीच राहिले, अशा शब्दात पत्नी दीपाली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.